समाचार अब तक, सत्य का साहस। सारख्या आजाराला झुंज देत सुप्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांनी आज 1000 किलोची आंबील तयार करण्याचा उपक्रम केलाय। एशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या ज्युरींनी या उपक्रमाची नोंद घेतली आहे। सुप्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांना 10 वर्षाआधी ब्रेस्ट कॅन्सरच्या भयंकर आजाराने विळखा घातला होता, मात्र त्यांनी या आजारावर मात केली आणि त्यानंतर पुन्हा त्यांना 1 महिन्यापूर्वी लंग्सच्या कर्करोगाने आपल्या कचाट्यात ओढलं। तरी देखील त्यांनी या रोगाला हसत हसत पुढे जाऊन 1000 किलोची आंबील तयार करण्याचा विक्रम करण्याची हिम्मत दाखवली आणि त्यांनी हा विक्रम देखील पूर्ण केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा वर्ष मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर भरड धान्याची आंबील करण्याचा उपक्रम त्यांनी ठरवला। कर्करोगाशी झुंज देणाऱ्या कॅन्सर वॉरियर्ससाठी हा उपक्रम केल्याचं नीता अंजनकर यांनी सांगितलंय। तरी पण ती एनर्जी जी आहे ती मी कायम ठेवलेली आहे आणि हा उपक्रम मी कॅन्सर पेशंटसाठी केलेला आहे आणि याच्यापुढे असेच उपक्रम करत राहील आणि आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे। मुक्त नाही झालेली आहे मी। 10 वर्षापूर्वी मला कॅन्सर झाला होता। 5-6 वर्षापूर्वी मी मुक्त झाली होती, म्हणजे 10 वर्षापूर्वी मला आत्तापर्यंत वाटत होतं की मी मुक्त झाली आहे, पण पुन्हा मला कॅन्सर आलेला आहे आणि तो लंग्समध्ये आहे। पण मी त्याला हसत समोर गेलेली आहे। आला आहे तर आला आहे, हसत जा किंवा रडत जा हे तुमच्या हातात आहे आणि मी त्याला हसत समोर गेलेली आहे। त्याच्यामुळे मेडिसिन तुमचं काम करतं तुमच्यावरती। तुमचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हे मेडिसिनपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच मी आज माझ्या 7 किमो झाल्यानंतर मी आज स्टँड होते आहे आणि हा विक्रम केलेला आहे आणि हे माझ्या सगळ्या कॅन्सर पेशंटसाठी किंवा सगळ्यांसाठी एक मोटिवेशन म्हणून मी केलेलं आहे। पहिल्यांदा तर मी नाही म्हटलं होतं सरांना की सर आता काही नाही, आता मी ठरवलं होतं की घुमेंगे फिरेंगे ऐश करेंगे वगैरे, पण सरांनी मला म्हटलं की नाही करायचं आहे तर मी अगदी केला। एशिया बुक ऑफ रेकॉर्डने या उपक्रमाची नोंद घेतली आहे। रोग कितीही मोठा असला तरी आपण त्याला हसत हसत पुढे जावं असा सल्ला या निमित्ताने नीता अंजनकर यांनी दिलाय। आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी देखील या आयोजनात उपस्थित राहून नीता अंजनकर यांच्या या विक्रमाचे कौतुक केले आहे। वाटतंय की एक तर आंबील आपला पारंपरिक पदार्थ आहे आणि नीता अंजनकर मॅडमनी तो तयार केला। भरड धान्याचा याच्यात प्रसार आणि प्रचार होतोय। फक्त खंत एकच आहे की आपल्या या फील्डच्या लोकांनी किंवा हॉटेल मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सनी हा येऊन प्रकार इथे पाहायला पाहिजे की हे वेगळं काहीतरी होत असतं आणि त्याचा आनंद लोक घेत आहेत। चव अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम केलेली आहे आणि कॅन्सर वॉरियर असूनसुद्धा त्यांनी हा सगळा सक्सेसफुल प्रयत्न केला आणि हा जो विक्रम त्यांनी केला तो कॅन्सर वॉरियरला समर्पित केला, हे जास्त महत्त्वाचं आहे। आजच्या तक ब्युरो रिपोर्ट नागपूर।